26 जानेवारी 1949 संविधान एक समजा विचारात घेतल्या गेलं असं म्हणायला हरकत नाही. आणि खरोखर जे लागू झालं आहे 26 जानेवारी 1950 पासून. आणि महामानवानं पूर्ण देशाचं जे व्यवस्थापन दिलं आणि आज 2025 आहे, तर तुम्ही लक्षात घ्या की खरोखर त्याचा कोणत्या पद्धतीनं वापर चालू आहे. म्हणजे जेव्हा आपलं राजेशाही विषय होता तेव्हा राजे लोकांना आपला वापर किंवा शोषण केलं. मग तो शेतकरी असो, व्यापारी असो, आम नागरिक, मजूर असो, जे काय असतील नसतील ते. काही राजे सोडून काही आपल्या हिताचे होते. त्याच्यानंतर इंग्रज आले, त्यानं तर पूर्ण आपल्याला गुलाम करून ठेवलं होतं. आणि जसं 26 जानेवारी 1950 पासून संविधान लागू झालं तेव्हापासून आजपर्यंतही तुम्ही पहा, जे जुने आपले शोषणकर्ते राजे होते, वापरकर्ते किंवा नंतर गुलाम बनवणारे इंग्रज होते, हे आता आपण निवडून दिलेली सरकार किंवा भारत सरकारमध्ये जे वरिष्ठ अधिकारी आहेत, हे तो प्रकार करत आहेत. आणि पूर्ण आपल्याला चुत्या बनवल्या जात आहे. किती प्रकारचे टॅक्स झाले हे म्हणणं आता गलत झालं. टॅक्सच टॅक्स आहेत. काही करा तुम्ही टॅक्स. आणि त्या टॅक्सची वाहळपा कोणत्या पद्धतीनं होईल आहे. एक तो GST ज्याला म्हणतात तो अलगच काम आहे. एक प्रकारची ते खंडनीय आहे. ते पिक्चरात पाहतो ना आपण, एखादा गुंडा आहे ते हप्ता वसुली करते, प्रत्येकाजवळून आहे ना ते. जो भारत सरकारमध्ये कार्यरत अधिकारी कर्मचारी आहेत त्याच्याजवळूनही आहे ते, सगळे जुळूनच आहे. आणि खरोखर विचार करणं गरजेचं आहे की त्या महामानवानं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यानं जे खरोखर कष्ट केले ते कुठंतरी सफल झाले पाहिजे. आणि आम नागरिकांना जागृत होणं गरजेचं आहे. कोणताच पक्ष हा विषय बोलणार नाही आणि कोणताच वरिष्ठ अधिकारी भारत सरकारमधला हे विषय बोलणार नाही. मोठमोठे भाषणं होतात दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी, पण हे विषय कोणी बोलणार नाही. कारण की आज हे भारत सरकारमधले वरिष्ठ अधिकारी आणि आपण निवडून देतो ते सरकार, आणि जे विरोधी सरकार असते म्हणतो आपण, काही पक्ष आहेत अनेक, तेले उद्या तोच गेम करायचा म्हणून हे विषय ते घेत नाहीत. हे आम नागरिक जागृत झाला पाहिजे. आपलं शोषण आणि वापर थांबला पाहिजे. फक्त शोषण आहे, दुसरं काही राहिलेलं नाही. शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षा कुठं दिसते का सांगा. आणि खरोखर जागृत व्हा, हे सर्व नागरिकांना नेहमी विनंती करतो मी. बांगलादेश हे एक म्हण करून नका ठेवू. खरोखरच जास्तीत जास्त नागरिक आज शांत आहेत म्हणून, नाही तर काही लफंडर पा बांगलादेशासारखीच परिस्थिती आपल्या देशात आहे का नाही, याले कोणाचा धाक आहे का, कुठं सुरक्षा आहे का. जागृत होतील सर्व नागरिक अशी आशा बाळगतो. आणि खरोखर प्रजासत्ताक दिन त्या दिवसपासून खरोखर ज्याला म्हणतात तो लागू होईल म्हणा, किंवा त्याचा खरोखर आनंद घेतला जाईल म्हणा, आझादीचा आणि व्यवस्थापनाचा. आणि त्या महामानवाच्या आत्म्याला सुद्धा शांती खरोखरची लाभेल. आणि ज्यानं आपल्यासाठी खरोखर केलेलं आहे काहीतरी, संत महात्म्यानं, खरोखर त्याला कुठंतरी शांती लाभली पाहिजे. नागरिक समजून घेतील हे पुन्हा मी विनंती करतो. आणि सर्व हे विषय नागरिकाच्या हितासाठी आहेत. टॅक्स किती प्रकारचे झाले विचार करा, आणि त्या टॅक्समध्ये वाढ किती झाली आणि कोणत्या पद्धतीनं होते, कसे GR बनतात. जागृत व्हा हे नेहमी विनंती करतो. समजून घेशाल अशी आशा बाळगतो. धन्यवाद.